अतिशय सॉफ्ट आणि खमंग अशी ही इन्स्टंट बर्फी म्हणजे इन्स्टंट कलाकंद बर्फी खूप सुंदर आणि क्विक पटकन होते. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारत देशामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पण त्या रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने आपण काहीतरी गोडधोड घरी बनवत असतो. तर आज मी तुमच्यासाठी एक असाच गोड पदार्थ आणलेला आहे. तो पदार्थ आहे इन्स्टंट कलाकंद बर्फी. तर मागे मी तुम्हाला दुधाची स्पेशल अशी बर्फी सांगितली होती, माव्याची बर्फी सांगितली होती. तर आज आपण दूध पावडर आणि पनीरपासून ही इन्स्टंट कलाकंद बर्फी बनवून घेणार आहोत. चला पाहून घेऊया. इन्स्टंट कलाकंद बर्फी बनवून घेण्यासाठी मी 250 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे आणि ते मी ग्रेट करून घेत आहे. सगळं पनीर आपल्याला अशाच पद्धतीने बारीक ग्रेट करायचं आहे. मोठं ग्रेट करू नये, कारण नंतर मग त्याचे खूप मोठे मोठे दाणे पडतात. म्हणून हे असं बारीक किसणीवर आपण किसून घ्यायचं आहे. आता हे सगळं 1/2 किलो पनीर मी किसून घेतलेलं आहे. त्यात मी अर्धा कप एवढं कंडेन्स्ड मिल्क घालून घेत आहे. 1 कप भरून मी दूध पावडर घेतला आहे आणि 1 टीस्पून एवढी मी हिरवी वेलची पूड घातलेली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा कप मावा घेतलेला आहे. मावा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही नाही घातला तरी काही हरकत नाही. माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी तो ॲड केलेला आहे. आता गॅसवर आपल्याला चढवायच्या आधी हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला गॅस फ्लेम चालू करायची आहे. आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे स्टर करत, कंटिन्यू स्टर करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही स्टर केलं नाही तर ते खाली बुडाला चिटकेल. आता स्टर करता करता हे एवढं पातळ झालेलं आहे. आता अवघ्या 5 मिनिटात हे घट्ट होणार आहे. 3 ते 4 मिनिटातच, 3च मिनिटं लागलेले आहेत हे पातळ होण्यासाठी. आणि अवघ्या पुढच्या 5 मिनिटात हे असं घट्टसर झालेलं आहे. आता मी यात 2 टेबलस्पून इतकं तूप, साजूक तूप मी घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडासुद्धा वापरून घेऊ शकता. आणि ते जाड होतं आहे तेवढ्या दरम्यान मी माझा केक ट्रे आहे, तो केक ट्रे मी ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावर बटर पेपर असं लावून घेतलेलं आहे. इथे ही अगदी रेडी आहे. मी गॅस फ्लेम इथे बंद करून घेतलेली आहे. आणि आता आपण हे सेट करण्यासाठी मगाशी ग्रीस केलेल्या त्या केक टिनमध्ये आपण हे ठेवणार आहोत. तर सगळं मी हे मिक्सचर यात ओतून घेतलेलं आहे आणि ते एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने, तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही असं हे व्यवस्थित लावून घेऊ शकता. तर मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने छान असं सेट करून घेत आहे. आता हे सेट झालेलं आहे. आता काय करूया, हे 5 ते 6 तासांसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. 6 तासानंतर मी हे साईडच्या कडा सुरीने मी काढून घेत आहे आणि आता एका प्लेटवर मी डिमोल्ड करून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की मी डिमोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे आणि अतिशय छान असं हे डिमोल्ड झालेलं आहे. अतिशय सुंदर ही बर्फी आपली तयार झालेली आहे. खूप छान सेट झालेली आहे. आता हे गार्निश करून घेण्यासाठी माझ्याकडे सिल्वर वर्क आहे, तो मी लावून घेते. तुमच्याकडे जर सिल्वर वर्क नसेल तर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही बारीक बारीक कापून तुम्ही पिस्त्याचं करा, बदामचं करा किंवा काजूच्या साहाय्याने तुम्ही हे गार्निश करून घेऊ शकता. आता गार्निश करून झाल्याच्या नंतर
आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. मी थोडे मोठे मोठेच पीसेस करून घेत आहे. हे तुम्ही पाहू शकताय की जवळजवळ 12 पीस ह्याचे झालेले आहेत. आणि टेस्ट म्हणाल तर इतकी सुंदर इन्स्टंट ही बर्फी आहे. इन्स्टंट कलाकंद आहे किंवा इन्स्टंट मावा बर्फी आहे. तीसुद्धा किती सुंदर लागते. अगदी ओरिजिनल आपण फक्त दुधापासून जे कलाकंद बनवतो तशीच्या तशी ही लागते. अतिशय सुंदर चवीची अशी ही कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही या बर्फीचं टेक्स्चर पाहू शकता. मी तुम्हाला एक तुकडा उचलूनसुद्धा दाखवत आहे. टेक्स्चर पहा तुम्ही कलाकंदचं. अगदी बाजारासारखंच आपलं टेक्स्चर झालेलं आहे. हे पहा मी सगळ्या बाजूने तुम्हाला दाखवून देत आहे. या बाजूने पुन्हा ह्या बाजूने खूपच सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. अतिशय सुंदर, दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी ही चवीची कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्ही रक्षाबंधनसाठी म्हणा, दिवाळीसाठी म्हणा किंवा खूप असे सण आहेत त्यासाठी तुम्ही ही पटकन अगदी 10 मिनिटात बनणारी ही बर्फी तुम्ही स्वतः घरी बनवून घेऊ शकता. आपल्याला बाजारात अशा प्रकारची बर्फी खूप महाग मिळते, तर तुम्ही अशी ही घरीच बनवून घेऊ शकता. अगदी 10 मिनिटात बनणारी ही बर्फी आहे. आणि तुम्ही अशी बनवून तुम्हाला कोणाला दिवाळीसाठी गिफ्ट द्यायचं आहे, रक्षाबंधनसाठी गिफ्ट द्यायचं आहे, किंवा कुठल्याही सणासाठी तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे तर तुम्ही ही पॅकिंग करून देऊ शकता. ही रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.